वरुड शहरातील विठ्ठल विहारात भर दिवसा घरफोडी, 60,000चा मुद्देमाल लंपास. शिक्षक दाम्पत्य कर्तव्यावर गेले असताना चोरट्यांचा डल्ला, वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली. आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावड्या हॉस्पिटल जवळ, वरुड. वरुड शहरातील विठ्ठल विहार परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. शेघाट येथील शेतकरी गिरीश गुणवंत बकाले यांचे लहान बंधू आणि सून हे दोघेही वरुड शहरात शिक्षक म्हणून कार्यरत असून विठ्ठल विहार नगरात त्यांच्या स्वतःच्या घरी वास्तव्यास आहेत. मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दोघेही आपल्या कर्तव्यावर गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूम मधील कपाट फोडून 55,000 रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 5,000 रुपये किमतीची चांदीची भांडी असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गिरीश बकाले यांनी 5 ऑगस्ट रोजी वरुड पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर वरुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वरुड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.